कोणाला घार आले काय हो घार. आणि इकडे प्रोडक्शन चालू आहे आपला. या झावळीच्या पाती आहेत त्यापासून आणि त्या हिराने झाडू बनवले जाते. तर शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आणि सकाळचे वाजलेत 11 वाजलेत आणि आम्ही चाललो आता ते दुकानावरती. आणि इकडे गरमी पण जाम व्हायला लागलं आहे आणि वारा पण मस्त सुटला आहे, थंडगार एकदम. बघू शकता इकडे हरियाली. चला तर आधी गेला आहे पुढे, आपण पण जाऊयात सोबत. आता हा आपला आधी आहे. आम्ही चाललो आहे आता दुकानामध्ये. मस्तपैकी थंड गारेगार आईस्क्रीम खाऊया. गरमी पण जाम झालं आहे. ऊन बघा इकडं तुम्हाला दिसेल. ह्या साईडून पण जाऊ शकतो आपण, इकडं पण इकडनंच जाऊया रे. आणि हा आपला वानखेडे स्टेडियम बघू शकता इकडं दुकाना साईडला. हे बघा इकडे काजू वगैरे धरलेले आहेत. काजू काढ गे. भाजी केलं की नाही. आता आपण पोचलो इथे आपल्या आमचा म्हणजे चिंचवाडीचा स्टॉप आहे आमचा, इथे आहे. हे बघू शकता इकडे या साईडला गेलात तर तुम्ही खानावली साईडला जाईल आणि इकडे गेलात तर हरचे साईडला हरचे इसवली वगैरे जायचं असेल तर इकडे जायचं आहे. आणि इकडे दुकान आहे. दुकानामध्ये जाऊन आपण आता जरा आईस्क्रीम घेऊया थंडमध्ये. मस्त खाऊया आईस्क्रीम. चला तर मग चल रे. आता आमचे आईस्क्रीम वगैरे खाऊन झालेले आहेत. आम्ही चाललो आता घरी. घरच्या दिशेने जातो आहे. बघू शकता इकडे निसर्गाच्या सानिध्यामधून जाणारी वाट आहे. नारळाच्या पाती आणि या इकडे केळी आहेत आणि इकडे काजूचं झाड आहे. एकदम निसर्गाचं सानिध्य आहे. आणि तुम्हाला इकडे दाखवतो मी बोंडांचा घड बघा तुम्ही खाली. हे बघा हे काजू, हे खाऊ शकतो आपण. ह्याला बोलतात काजू. चल इकडे बघू शकता इकडे हे आमचं अननसचं झाड आहे. आता आपण जाऊया मळीमध्ये. मळीमध्ये बघूया काय काय आहे. आपल्याला एक म्हणजे आम्ही हळद बारीक करून ठेवलेलं आहे मळीमध्ये. तुम्हाला दाखवतो मी कशी असते हळद. ती हळद नंतर वाटली जाते. बघा इकडे ही हळद सुकशी घातलेलं आहे. ऊन पण कडक पडलेलं आहे. आता याला थोड्या वेळ म्हणजे एकदम सुकल्यावर वाटायचं आहे मिक्सरमध्ये. मग त्याचं रूपांतर हळदीमध्ये होतं. आणि हे आमचा स्टेडियम आहे इकडे. आता ऊन कडक आहे त्यामुळे कोण खेळा येत नाही तर पहिले आम्ही दिवसभर खेळायचो सकाळपासून संध्याकाळपर्यंत. हे बघा इकडे शेणी वगैरे इकडे आहेत. ह्या कशा शेण सुकवलं जातं, त्याच्या पावसाळ्यामध्ये उपयोगी होतात हे पेटवण्यासाठी. आणि इकडे सर्व शेतीची कामं वगैरे चालू आहेत. ही भाजावळीची मळी आहे. भाजावळी म्हणजे कसं, आता याच्यामध्ये आग लावणार आणि जमीन भाजून घेतली जाते. जमीन भाजून घेतल्यावर कशी एकदम जमीन सुपीक होते आणि त्याच्यावरती मग भात लावणी वगैरे केली जाते. इकडे सर्वत्र चालू आहे आता शेतीची कामं चालू आहेत. तिकडे आदित्य आहे समोर. हे त्याचं सर्व पुढचा शेत सर्व त्याचं आहे. तो पण बघायला आला इकडे कितपत झालं आहे शेतीची कामं. त्याच्या वडिलांनी कामगिरी दिली आहे त्याला बघायची सर्व. आता हे बघा हे इकडे पण ठेवलेलं आहे आम्ही. हे पण भाजावळीसाठी आहे. त्याच्यामध्ये कसे भात लावणी करतात, भात पण चांगला येणार असं. आणि ह्या साईडला पण काजू आहेत. संपूर्ण चौफेर काजू आहेत. समोर आंब्याची झाडं आहेत आणि एकदम सानिध्यामध्ये असलेलं ग्राउंड आहे आमचं हे. आता मी जरा जाऊन बघतो तिकडे आंबे वगैरे किती धरले आहेत काय. हे बघा इकडे पण तयारी झाली सर्व भाजावळीची. पातेरं टाकलेलं आहे, गवत बिवत. एकदम जमिनीला सुपीक केलं जातं, त्याच्यानंतर भाजावळी केली जाते. कसं लावणी पण चांगली येते आणि भात शेती पण चांगली येते पावसाळ्यामध्ये. त्यासाठी प्रत्येक शेतकरी हा मेहनत करत असतो. मेहनत जाम म्हणजे जाम असते प्रत्येक शेतकऱ्याची. काय बोलतो. आणि ह्याला वडिलांनी पाठवलं इकडे बघायला कितपत झालं आहे ते. ते बघा ते तिकडे पवेलियन आहे आमचा, दिसतंय तुम्हाला घर. एकदम हाय टेम्परेचरला ऊन आहे इकडं.
आम्ही गेलो होतो फिरायला जरा गांधीमध्ये, जामच रक्तकाढा आहे, काय बोलू शकत नाही. त्यामुळे 2-3 आईस्क्रीम खाऊन आलो आहे आम्ही आता, त्यामुळे थोडी थंडावा वाटतो आहे. हे बघा इकडे भात सोडून झालेला आमचा, तेव्हा बांधून ठेवतात त्यांच्या पेंड्या करून इकडं. आणि इकडे आमचा गुरांचा वाडा आहे. हे बघा सर्व गुरं वगैरे चरत आहेत. हे बघा इकडं आमचं क्रिकेटचं सामान आहे, सर्व क्रिकेटचं सामान इकडं असतं आमचं. आता मला ह्याच्यामध्ये दाखवतो काय आहे ते, थांबा तुम्हीच सांगा आता. हे बघा ही कुळदाची शेती आहे इकडे केलेली, आणि चारी बाजूने कसं सुरक्षा लावलेलं आहे, कोण गुरं वगैरे जाऊ नये म्हणून आतमध्ये. ह्या सर्व बनवण्याचे डायरेक्टर तुम्हाला मी भेटवतो. डायरेक्टर पण आपल्या इथे असतात. कुत्रे आहेत हे बघा, हा 1, 2 आणि एक दाखव तुम्हाला, इकडे 3रा आहे टॉगेश. आणि इकडे झाडूचं प्रोडक्शन चालू आहे, मगाचा व्हिडिओ झाला. आणि हा बघा इकडे तुम्हाला मगाशी बघितलं तुम्ही हिर काढलेले. हे बघा हे झाडूचे हिर काढतात पात्यापासून आणि त्याची झाडू बनवली जाते. हे बघा हे कोकणामध्ये नवीन पद्धत आहे, हे कोल्हापूर साईडला वगैरे करत नाही. हे आपल्या कोकणामध्ये असे बनवतात. एकदम भारी पद्धतीची झाडू होते, आणि ते कुळीत वगैरे लावलं ते ह्यानी लावलं आहे. चारी बाजूने कसं कोण पण आतमध्ये जाऊ शकत नाही, डुक्कर गुरं वगैरे खाऊ शकत नाही. हे पूर्ण डायरेक्टर हे आहेत, बघू शकता. इकडे तुम्ही झाडू किती रुपये देणार एक पाहिजे असेल तर आम्हाला? 100 रुपये एक. चालेल. तुमचा नंबर खाली देतो यांचा. एकदम चांगली झाडू आहे, तुम्ही दुकानामध्ये घेतलात तर ती खराब होणार, पण ही कशी होममेड बनवतात, एकदम ओरिजिनल हिरवी सुकलेल्या पातीची, आणि कशी एकदम मोडणार पण नाही. ही कशी एकदम लिबलिबीत होणार एकदम. झाडू पण चांगली काढू शकतो इथे, केर वगैरे नरम, हाताला पण काय लागू शकत नाही. तुमचा नंबर देतो मी खाली, यांना कॉन्टॅक्ट करा इकडे चिंचवाडीमध्ये. हे झाडू बनवण्यामध्ये एकदम स्पेशल आहेत, पूर्वीपासून असे बनवतात. काय तुम्हाला झाडू वगैरे पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करा इकडे. आणि बघा अशा प्रकारची झाडू असते ही, तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारची झाडू बनवतात आणि ती सुकवतात. आता आपण जाऊया मळीमध्ये, तुम्हाला एक दाखवतो स्पेशल. 100 रुपये ना. हे बघा ही झावळी आहे नारळाची, हे झावळ्याच्या पाती काढायच्या आणि त्याच्या झाडू बनवायची. तर मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.